नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी स्वागत करत आहे। आज दिनांक 12 एप्रिल 2026 वार रविवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये थोडीफार प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर इतर काही शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः कलर गुलाबसाठी 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 70 ते 80 रुपयापासून देखील कलर गुलाबचे दर पाहायला होतात। त्याचबरोबर लाल गुलाबचे दर जर पाहिले तर साधारणतः 80 ते 90 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला लाल गुलाबचे दर पाहायला होतात। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सनफ्लावरचे दर जे आहेत 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला होतात। ग्राहकांची वर्दळ मार्केटमध्ये थोडीफार आज पाहायला होते। त्याचबरोबर फुलांची आवक देखील मोठ्या प्रमाणात असलेली पाहायला होते। चांगल्या क्वालिटीमध्ये लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात। त्याचबरोबर तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 30 ते 40 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होते। शेवंतीची क्वालिटीनुसार वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर पाहायला होतात। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 20 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीसाठी दर पाहायला होते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे 50 तर हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला होतात। निगडीची तसेच लिवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात। कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील कामिनीचे दर पाहायला होतात। हिरव्या मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरचीसाठी दर पाहायला होते। कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे येते 14 ते 15 रुपयापर्यंत एखाद दुसऱ्या भक्तासाठी गावरान कोथिंबीरचे दर पाहायला होतात। तर हलकी माल जे ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 7 रुपयापासून ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला एखाद दुसऱ्या भक्तासाठी 12 रुपयापर्यंत देखील विलायती कोथिंबीरचे दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला होतात। आवक कमी झालेली पाहायला होती। त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा पाहायला होते। काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते। जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते। कोबीची आवक बरेच दिवसापासून मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात असलेली पाहायला होते। त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 5 ते 6 तर हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला होते। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे आहे साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। आल्याची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये बरेच दिवसापासून मोठ्या प्रमाणात आल्याची आवक पाहायला होते। त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर मोठ्या प्रमाणात आवक आपल्याला पाहायला होते। चांगले माल जे 40 रुपयापर्यंत देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात। हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला आल्यासाठी दर पाहायला होते। आवक बरेच दिवसापासून मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मागणी थोडीफार कमी जास्त होताना पाहायला होते। त्यामुळे दरावरती आपल्याला परिणाम बरेच दिवसापासून होताना पाहायला मिळतात। बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 30 रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पाहायला होतात। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलके मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला होतात। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे आहे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला होतात।
बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापर्यंत उच्च दर पाला होता. हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील बिटाचे दर पाला होतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 52 रुपयापर्यंत उच्च दर पाला होता. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाला होते. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी 12 ते 14 रुपयापर्यंत उच्च दर पाला होते. त्याचबरोबर हिरव्याच्या काकडीचे दर जे 15 रुपयापर्यंत उच्च दर पाला होतात. आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाला होती. त्याचबरोबर दरही थोडेफार स्थिर असलेले पाला होतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 12 ते 13 रुपयापर्यंत उच्च दर पाला होते. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाला होतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः 20 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाला होते. दोडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 32 रुपयापर्यंत उच्च दर पाला होता. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाला होतात. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाला होते. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 60 तर हलक्या मालासाठी 40 ते 45 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाला होते. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील डांगरचे दर पाला होतात. कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जे 20 ते 22 रुपयापर्यंत उच्च दर पाला होता. हलक्या मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाला होतात. भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात भेंडीची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्च दर पाला होता. हलके माल जे 15 ते 20 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाला होते. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये एका दुसऱ्या वक्रासाठी 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते. सरासरी मार्केटमध्ये जर बघितलं तर साधारणतः 8 ते 10 रुपयाच्या दरम्यान मोठेपणावरती टोमॅटोची विक्री होताना पाला होते. हलके माल जे 5 ते 6 रुपयापासून देखील दर पाला होतात. मार्केटमध्ये बरेच दिवसापासून लिंबांची आवक आपल्याला थोडीफार कमी असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर मागणी देखील असल्याचा परिणाम आपल्याला बरेच दिवसापासून लिंबांच्या दरावरती पाहायला मिळते. चांगले माल जे साधारणतः 120 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांसाठी दर पाहायला होते. मार्केटमध्ये आवक जे आहे ते बरेच दिवसापासून कमी असलेली पाहायला होते. त्याचबरोबर मागणी देखील असल्याचा परिणाम आपल्याला लिंबांच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला होते. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 11 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होते. कायमची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये 380 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे साधारणतः 120 ते 150 रुपयापासून देखील हलक्यापासून लहान साईजमध्ये कायमचे दर पाहायला होतात. अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईजमध्ये साधारणतः दर जे 200 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते. हलके माल जे 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरही आपल्याला थोडेफार कमी जास्त होताना पाहायला होतात. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होतात. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. त्याचबरोबर हलके माल जे 8 ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होते. आवक मार्केटमध्ये हलक्या मालांची भरपूर असलेली पाहायला होती. त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते.